महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. नमस्कार. आता आपण साकोली विधानसभेचे लोकस्वराज्य पार्टीचे अधिकृत उमेदवार गोविंदरावजी ताम्हणकर यांच्यासोबत खास बातचीत करण्यासाठी आलो आहे सांगडी येथे. सर, न्यूज 15मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकीत तुम्ही आपले लोकस्वराज्य पार्टीच्या अंतर्गत अधिकृत उमेदवार आहात. हो. पण नेमका निवडणूक लढण्याच्या मागचं कारण तुमचं काय? मी जवळपास 40 वर्ष झालं सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाच्या लढाईमध्ये भाग घेतो. या देशामध्ये प्रस्थापितांची सरकार असल्यामुळे आणि विषमतेचं राज्य चालू असल्यामुळे आम्हाला या प्रस्थापितांच्या विरोधात सामाजिक आणि राजकीय लढाई लढणं गरजेचं आहे. त्यामुळे मला अविरत जवळजवळ आता वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा त्यांच्याशी गंभीरतेनं लढाई लढण्याची मानसिकता तयार आहे. तुम्ही आमदार म्हणून ह्या भागात उमेदवारी दाखल केली. तर तुमचे ठळक मुद्दे कोणते आहेत? ठळक मुद्दे तर हे काय आहे आमचं की ओबीसी बेसची पार्टी असल्यामुळे ओबीसी मुख्यमंत्री आणि शेतकरी सरकार हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा आहे ओबीसीची जनगणना ही झालीच पाहिजे. आम्हाला विदर्भ राज्याची लढाई बरेच वर्षापासून चालू आहे. ही सुद्धा विदर्भ राज्य, कारण आम्ही महाराष्ट्रातही अविकसित भागात असल्यासारखे आहोत, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. तर त्यामुळे आम्हाला ही लढाई लढणं अगत्याचं ठरलेलं आहे. ह्या अगोदर जे आमदार होते नानाभाऊ पटोले 10 ते 15 वर्ष जवळपास या भागाचे आमदार आले. हां. जेवढा जो विकास करायला पाहिजे त्यांनी तो तेवढा विकास केला नाही का? अजिबात नाही. कारण तो बंडखोर आमदार आहे आणि तो नंबर 1चा स्वार्थी असल्यामुळे त्यांनी स्वतःचे पोटभरू धंदे केले आणि आपले दलाल पोचले. या व्यतिरिक्त त्याचा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनं कोणताही प्रकार घडलेला नाही. आता जो शासनाने कुठंतरी महिलांसाठी लाडली बहीण योजना सुरू केली, त्या संदर्भात तुमचं काय सांगतं? हे तर अगदी बनवाबनीचा खेळ आहे. कारण शासनाने लाडकी बहीण ही सुरुवातीपासून का नाही लागू केली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते मग आता इलेक्शनच्या तोंडावर लागू केली म्हणजेच महिलांना थोडंसं गुमराह करण्याचा प्रकार आणि भविष्यात पुनश्च महागाई वाढवून, कारण आता महागाईचे दर आम्ही पाहिलं तर आधी 100 रुपयाचा स्टॅम्प मिळत होता, तो आता 500 रुपयाचा मिळायला लागला. म्हणजे 5 पटीनं महागाई वाढल्याचा प्रकार घडला आहे. समजा तुम्ही आमदार म्हणून निवडून आले तर आधी कोणतं काम प्रामुख्याने करावं? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सर्व प्रामुख्याचे काम आहे आणि विशेषतः शेतकरी, शेतमजूर आणि हा सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे, यांना कोणत्याही पद्धतीनं काम देण्याचं काम आम्ही आमच्या आमदारकीच्या माध्यमातून म्हणा, सरकार तर येणं आज आम्ही शक्य नाही म्हणून, परंतु मी जरी एकटा निवडून आलो तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक परिवर्तनाची लाट तयार करू. रोजगार संदर्भी काय तुमची व्यवस्था राहील? रोजगार संबंधीचं तर आमच्याजवळ साधं गणित आहे. कारण या लोकांनी शासकीय नोकऱ्या बंद करण्याच्या दृष्टीनं प्रायव्हेटायझेशन केलं. आम्ही ह्या प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून शासकीय धोरण राबवून, नाही तर प्रायव्हेट लोकांना तेवढं आरक्षणाचा यादून आम्ही आमच्या बेरोजगारांना आणि युवांना काम देण्याचा प्रयत्न करू. न्यूज 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, साकोली, भंडारा.